गेल्या वेळेस जी मी नारळाची बर्फी केली होती तर ती साखर वापरून केली होती, मात्र ह्यावेळेस मी गुळाचा वापर करून मस्त अशी नारळाची बर्फी बनवली होती. खूप मस्त झालेली, त्याचीच रेसिपी शूट केली होती. म्हणलं शेअर करू, नारळी पौर्णिमा जवळ येते. तर एक नारळ घेतला होता, नारळ फोडून घेतला आणि अर्धा नारळ घेतला होता मी बर्फी बनवण्यासाठी. अर्धा नारळ जो होता तर त्याचं मी खोबरं काढून घेतलं आणि ते खोबरं छान असं हे करून घेतलं, बारीक बारीक तुकडे करून मिक्सरवरती बारीक करून घेतलं. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हा नारळ किसून पण घेऊ शकता, किसल्यावर पण छान होतं. तर जितका नारळ होता किसलेला तितकाच मी गूळ पण थोडासा किसून घेतला होता. नंतर मग इथं मी कढई तापायला ठेवली, कढईमध्ये तूप टाकलं, तुपावरती नारळाचा चव होता तर तो जरा भाजून घेतला. वरून जितका नारळ आहे तर तितकाच गूळ घेतलेला, तर तो गूळ टाकला त्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेतलं. पूर्णपणे कमी गॅसवरती हे पूर्ण शिजवून घ्यायचं. नंतर मग ते होते तोपर्यंत मी इथं साय काढून घेतली होती, दुधावरची साय. त्यामध्ये अंदाजाने 2 चमचे होईल इतकी मिल्क पावडर मी टाकली होती. मिल्क पावडर आणि सायची छान अशी पेस्ट करून घेतली आणि जो नारळ आणि गूळ जे शिजायला ठेवलं होतं तर त्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेतलं. सतत हलवत राहायचं जेणेकरून खाली करपलं नाही पाहिजे आणि गॅस पण वाढवायचा नाही. कमी गॅसवर छान बनलं जातं आणि गॅस वाढवलं की ते करपून जातं. जरा वेळ लागतो पण खूप मस्त, अगदी विकतची जशी बर्फी असते तसं लागतं. एकदम क्रीमी आणि टेस्टी झाली होती बर्फी, अजिबात अशी कडक वगैरे झाली नव्हती. गूळ आणि खोबऱ्याचं जो मिश्रण आहे तर ते भाजून पूर्ण असा गोळा होईपर्यंत भाजून घ्यायचं. घट्ट गोळा झाला की मग मी एका ताटाला थोडंसं तूप लावलं आणि मग ते पसरवून घेतलं सगळ्या ताटाला आणि त्यामध्ये मग हे मिश्रण काढलं, छान असं पसरवून घेतलं. मी तर हातानं भाजत होतं म्हणून मी हे ग्लासनं छोट्या पसरवायला बघितलं, पण ते ग्लासला चिटकून येत होतं. मग नंतर मी थोडंसं तूप टाकलं त्याच्यावरती आणि एका वाटीला झाकण होतं डब्याचं तर त्याला तूप लावून छान असं पसरवून घेतलं होतं. छान असं पसरलं की मग ते थंड व्हायला मी ठेवणार होते. तर थंड व्हायला ठेवायच्या अगोदर म्हणलं ह्याला काप करून घेऊया जेणेकरून नंतर बर्फीचे तुकडे करायला सोपं पडतं. नंतर मग हे जे काप वगैरे करून घेतले आणि छान असे त्याची तुकडे पण करून घेतले. खूप मस्त झालेली बर्फी, एकदम क्रीमी छान झालेली, अगदी सहज हाताने तुटत होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.